नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी 13 सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। नांदेड विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोजगाराचा निर्माण होतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत। विविध कंपनीच्या माध्यमातून जवळपास 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल असं नियोजन करण्यात आले। या रोजगार मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी केले। तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं देखील कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी सांगितले। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंपार यांनी। सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 13 सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी, तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहे। 30 कंपन्या याच्यामध्ये 25 ते 30 कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यामध्ये टाटा असेल, ॲमेझॉन असेल, गोदरेज असेल, युनिकेअर असेल, फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील, या सगळ्या कंपन्या इन्व्हॉल्व होणार आहेत। 5,300 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत। जवळजवळ 2,500 ते 3,000 वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत। रजिस्ट्रेशनचा कालावधी 12 तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन तेवढे आम्ही घेणार आहोत। त्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा जर आले तर त्यांची वेगळी व्यवस्था करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार 1 किंवा 2 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत। सर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती, उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यावरती चर्चा आणि ती विद्यार्थ्यांनी चर्चा करावी। नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात, कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत, हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे। नाही सर, MKCL ॲप या ठिकाणी होतं, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी होतं का विद्यार्थी ते व्यवस्थित भरत नसल्यामुळे त्या अडचणी येत होत्या, परंतु आता विद्यापीठानं एका नवीन सॉफ्टवेअरशी किंवा अन्य सॉफ्टवेअरशी आपण तो प्रयोग पुन्हा एकदा करून पाहत आहोत आणि MKLचं सॉफ्टवेअर आपण या वर्षापासून थांबवत आहोत आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी वेगळ्या माध्यमातून सोडवायचा आपण प्रयत्न करत आहोत।